याला आता आलीस तर नीट वाग. ते आले ते आले. नीटच वागते. नमस्कार. नमस्कार. सावली महिला उद्योगगृहात तुमचं स्वागत आहे. चला सगळे वाट बघताय. त्या दिवशी पोलीस स्टेशनला आली तेव्हा बरी होती. अशी काय वाटते? हेराफेरीतला परेशरावर अचानक डर मधला शाहरुख का झाला? हा जरा डेंजरसच वाटते मला. चक्र बघितलं असं वाटतं ना पलटेल आणि हातोडा काढून मारेल वंदनासारखा. कशाला ना चांगल्या दिवशी कशाला त्या मुर्दीचं नाव घेता तुम्ही? ओ पट्टी साडी. ये मैडम का कप है? पता है मुझे. नहीं नहीं, मैडम डांटेगी. डोंट वरी, मुझे अंदर जाना ही है मीटिंग के लिए. मैं दे दूंगी. मी विजय भोसले सरांना विनंती करते की त्यांनी आम्हा सर्वांना मार्गदर्शन करावं. नमस्कार. मी इन्स्पेक्टर विजय भोसले. सन्माननीय व्यासपीठ आणि माझ्या बंधू माझ्या भगिनींनो, तर आज मला इथे बोलवलं त्याबद्दल थँक्यू. काय आहे, मला ना अशी बोलायची सवय नाही आहे. नाही म्हणजे बोलायची सवय आहे पण ते चौकीवर ना आमच्या पोलीस स्टेशनला. ते असं बोलायचं म्हणून तुमच्यासाठी म्हणून असे काही खास मुद्दे लिहून आणले होते मी. पण आता त्या मुद्द्यांकडे बघून पण बोलता येईल की नाही जरा शक्यता अवघड आहे. सॉरी मी नर्वस झालोय. सवय नाही हो. मी काय म्हणतो आपण गप्पा मारूया का? मला बरं पडेल ते. थँक्यू. आता कसं एकदम भार हलका झाल्यासारखं वाटलं. दीदींनी मला सांगितलं की तुम्ही महिला सक्षमीकरणाचं काम करताय, तर त्यासाठी तुम्ही या उद्घाटनाला, नाही का? मी आलो. पण जेव्हा हे महिला सक्षमीकरण हे मी ऐकलं ना तेव्हापासून माझ्या डोक्यात एकच चक्र घुमत होतं. रादर पहिली गोष्ट जी मला आठवली ती होती माझी आई. तर विषय असा झाला की 93च्या बॉम्ब ब्लास्ट मध्ये माझ्या आई वडिलांचे डोळे गेले. हा ते लहान होतो मी तेव्हा. पण एका सेकंदात होत्याचं नव्हतं झालं. आमच्या आयुष्यात एक मोठा दुःखाचा डोंगर कोसळला. सुरुवातीची काही वर्ष खूप खडतर गेली. म्हणजे अगदी जेवण बनवण्यापासून घर आवरण्यापासून सगळंच. म्हणजे काय हो, म्हणजे कसं सांगू, नियती जेव्हा आयुष्यातून अचानक प्रकाश ओढून घेऊन जाते ना, त्यावेळी एक एक दिवस सुद्धा एका युगासारखा वाटतो. मैम, कॉफी. तू कशाला हा कप घेऊन आलीस? हे तुझं काम नाहीये. एक मिनिट, लेट मी टेल यू व्हेरी ऑनेस्टली. ह्या कंपनीमध्ये या अशा गोष्टी करून मला कोणी इम्प्रेस करू शकेल असं जर तुला वाटत असेल तर यू आर ॲब्सोल्युटली रॉंग. तू जर इथे चांगलं काम केलंस तरच तुम्हाला इम्प्रेस करू शकणार आहेस. आय नो मॅम. आय एम सॉरी, आय डिडंट मीन टू. मी ॲक्च्युली माझ्या स्वतःसाठी कॉफी करत होते. म्हटलं तुम्हाला पण येऊन द्यावी. दॅट्स इट. हो, पण मी ही अशी दुधाची कॉफी पित नाही. मी ब्लॅक कॉफी पिते, अमेरिकानो. आय नो, ही ब्लॅक कॉफीच आहे मॅडम.
तुला कसं कळलं मी ब्लॅक कॉफी पिते? मॅम माझ्या बाबांनी एक गोष्ट सांगितली आहे मला. तोंड बंद ठेवायचं पण कान आणि डोळे सतत उघडे ठेवायचे. व्हॉट यू मीन? आय मीन यू सीम लाईक अ ब्लॅक कॉफी पर्सन. दॅट्स इट. दॅट्स वाय आय. जस्ट अ सेकंड. जगदीश, एक काम कर, उद्यापासून तू इंटर्न म्हणून जॉईन हो आणि ही नवीन मुली, काय तुझं नाव काय? गंधाली. वडेवर गंधाली, ती उद्यापासून पिऊन म्हणून काम करेल. सो उद्या ये इंटर्न म्हणून. मॅडम आय एम सॉरी, आय डिडंट मीन टू. हे बघ गंधाली और वडेवर हुएवर, एक गोष्ट लक्षात ठेव, या कंपनीमध्ये ज्याला ज्या कामाचा पगार दिलेला असतो त्यांनीच ते काम करायचं. कारण लोक जर असं एकमेकांची कामं करायला लागले ना तर सगळी कंपनी कोलॅप्स होईल आणि मला माझी कंपनी फेल व्हायला नकोय आणि तुझ्यामुळे तर अजिबात नाही. आय अंडरस्टँड. आय एम सॉरी. मॅडम एक कामाचं बोलायचं होतं. हे झालं की काम तुझं? पिऊन आहेस ना तू? तू कॉफी घेऊन आलीस, तुझं काम झालं. लीव. गो, डोंट वेस्ट माय टाइम. आय एम सॉरी. एक दिवस माझा बाप माझ्या आईला म्हणाला, राजेश, तो म्हटला गेलेली गोष्ट आपल्या आयुष्यातून गेली, आता ती काय परत येत नाही. आयुष्य खरं असतं ना, हिंदी सिनेमासारखं थोडीच होतं आपल्या आयुष्यात की गेली होती दृष्टींमध्ये परत आली. असं काय होत नाही. तो म्हणाला की पण जर आपल्याला इथून पुढचं आयुष्य जर सुखात, आनंदात आणि जगाकडे पाहत जगायचं असेल तर माझ्याकडे एक जादूचा दिवा आहे म्हणाला. आता हा कुठला जादूचा दिवा बो? तर हा जादूचा दिवा इथे असतो आतमध्ये. त्या दिव्याचं नाव आहे इच्छाशक्ती. तुम्हाला सांगतो, जेव्हापासून हा जादूचा दिवा ह्या दोघांना सापडला ना, त्या दिवसानंतर माझे आई वडील सगळं जग फिरायला लागले. महत्वाची काय आहे? इच्छाशक्ती. जेव्हा ताईंनी मला हा जो काही तुमचा लघुउद्योग आहे याबद्दल सांगितलं तेव्हा मला एकदम भारी वाटलं आणि एकदमच मला त्याचं कनेक्ट झालं. आता लक्षात ठेवा, आयुष्यात आपण सगळ्यांनी काय ना काय गमावलंय. हा गमावलं तर गेलं हो, त्याला जाऊ द्यायचं. आता काय? आता हा जादूचा दिवा, ही इच्छाशक्ती आपल्या उराशी बाळगायची. मग बघा तुमच्या आयुष्यातला अंधार कसा दूर होतो. आणि ह्या उपक्रमा संदर्भात हे जे उद्घाटनाचा कार्यक्रम आहे यासाठी तुम्ही मला बोलवलं म्हणून मी तुमचा आभारी. डॉक्टर, मॅडम आल्या शुद्धीवर. ओके ओके, मी ज्या गोळ्या लिहून दिल्यात ना त्या द्या त्यांना. हो मी देते त्या गोळ्या. येस. थँक्यू सो मच डॉक्टर. What the hell is going on? Huh? What are you doing here? माझ्या केबिन मधनं कोणाशी?
कोणाशी फोनवर बोलते तू? गेट आउट, गेट आउट. मॅडम मी डॉक्टरांनाच फोन केला होता. डॉक्टरांना? आय हॅड नो ऑप्शन. म्हणजे तुम्ही बेशुद्ध होता मॅडम. आय हॅड टू कॉल समवन. काय होतंय? व्हॉट इज हॅपनिंग? डॉक्टर म्हणाले ते स्ट्रेस आणि डिहायड्रेशनमुळे असं होतं. डॉक्टर फडणवीस ओळखीतले डॉक्टर आहेत, चांगले आहेत. त्यांनी गोळ्या दिल्यात, मी आणते त्या. हां हळू तुम्ही मूव्ह. येस मूव्ह. येस. ही एक गोळी आत्ता घ्यायची मॅडम. वा 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 वा, खूप छान झाला हा कार्यक्रम. थँक्यू. खूप छान बोललात तुम्ही. खूप आधार वाटला तुमचा आम्हाला. नाही हो, पण तेच आहे ना, सामान्य माणसांना पोलिसाचा आधार वाटायला पाहिजे. तर सामान्य माणसांना पोलिसाची भीती वाटते आणि गुन्हेगारांना जिथे पोलिसाची भीती वाटायला पाहिजे ते बिंदास फिरत असतात, नाही का? हल्ली उलट झालंय सगळं. नाही नाही, असं काही नाही. अहो तुम्हाला नसेल वाटत ताई, आम्हाला माहिती आहे. विचारा, हे असंच आहे. काय ना, शेवटी कायदा सुद्धा माणसाने बनवला हो. त्यामुळे त्याला सुद्धा भावना आहे. कायद्यामध्ये सुद्धा एक माणुसकी आहे. आणि काही लागलं तरी मला सांगा, तुमचा भाऊ तुमच्या मदतीला धावून येणार. ठीक आहे, येतो आम्ही. हा. पण सर खरंच मस्त बोललात तुम्ही. हे जमणार, ऐक ना, तुझं काही सुरुवातीचा थोडासा पोपट झाला माझा. त्याचा जो व्हिडिओ आहे तो तू वसुंधराला पाठवणार ना आता? आठवला सर. किती नीच आहे ग, किती नीच आहे. म्हणजे आता वसुंधरा तो व्हिडिओ शर्मिलाला पाठवणार, शर्मिला फॅमिलीच्या ग्रुपवर टाकणार, बॉम्बा बोम सगळीकडे. फक्त फॅमिली ग्रुप नाही, पोलीस स्टेशनच्या ग्रुपवर पण. आणि ह्यासाठी मी तुला सस्पेंड पण नाही करू शकत ना. उट्ट काढलं ना, पोपट म्हणालो त्याचं. काळजी करू नका मॅडम. बाहेर कोणालाच काहीच कळलं नाहीये की आत तुम्हाला अशी चक्कर वगैरे आली आहे ते. म्हणजे डॉक्टर म्हणत होते, म्हणजे मी ते स्वतःहून येतील असं म्हणत होते, बट मीच त्यांना नको म्हणाले. यु नो वाय? का? मॅडम स्टाफला जर कळलं ना की आपल्या बॉस आजारी आहेत तर त्याचा वाईट परिणाम कामावर आणि इव्हेंच्युअली कंपनीवर होतो ना. म्हणून मग मी व्हिडिओ कॉल केला सरळ, सो दॅट दिस रिमेन्स बिटवीन अस. सो डोंट वरी. आय डोंट नो व्हॉट्स रॉंग विथ मी. मी आत्ता काम करत होते. जा तर टॅबलेट सांग जा. मला कॉफी हवी आहे. हो लगेच लगेच आणते. गो अँड लिसन. थँक्स. नो प्रॉब्लेम. गॉड. ए बा अजून टाळ्या बघितला का? 4 वेळा टाळ्या. भाषण दिलंय सरांनी. पोलीस हे जनतेचे रक्षक असतात, भक्षक नाही. बघा बघा बघा. हा काय लाईन मारली एक नंबरची. सदरक्षण आहे खल निग्रण आहे. पारकर तुम्ही बोलून दाखवा बरं. सदरक्षण नायक खळणी. काय पारकर पोलिसात ना स्पष्ट खणखणीत म्हणा की. सरांना कसं बोललंय रे, एक नंबर कडक. सर भारी भाषण करा सर. भारी भाषण करतात म्हणजे मला वाटलं नव्हतं ना तेवढ्या लोकांसमोर बोलतील. आपल्या इकडचा मुद्दा वेगळा आहे. आपण असतो ना, ते काही बोललं तरी पण चालतं. आणि तसं पण ते बोलतात कुठे, आपल्यावरती ते ओरडतच असतात. काय स्टोऱ्या लावतायत, काम करा. हे सोडा ना, हे बघा ही बाई, या बाईचा किस्सा तुम्हाला सांगते. ही बाई आहे ना, ही सरांवरती लाईन मारत होती. म्हणजे काय झालं, सरांनी नेहमीसारखा चहा मागवला. त्यांना माहित आहे ना, पेपर कप मध्ये आला, कप घेतला सरांनी, सरांना चटका लागला. तर ती बाई समोरून म्हणते कशी, सर मी धरते ना कप, तुम्हाला चटका लागला असेल ना, द्या 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 करून. एक नंबर. त्या कुठे जाते ऐका ना पुढे. आणि मग सर झाली वाटतं, कामं झाली. याचे 2 अर्थ होतात. एक तर तुझी सगळी कामं झाली आहेत म्हणून टाइमपास करते, किंवा तुला रिटायरमेंट घ्यायची अर्ली म्हणून तू टाइमपास करते. तिसरा मार्ग सस्पेन्शन डायरेक्ट. नाही सर, मी तुम्ही किती छान भाषण केलं ते सांगत होते सगळ्यांना. किती मस्त बोललात तुम्ही. ते जे भाषण आहे ना, आता बघतच होती ना, तर ते पाठ कर. मला गणपती बाप्पा सारखं इथं बसव आणि आल्या आल्या रोज घंटा वाजवत ते अख्खं भाषण माझ्या समोर म्हण. काय काय उपयोग आहे त्याचा? हा, इथं हातातली कामं आपण संपवत नाही.
हा, जी माणसं कामं करतात त्यांना बोलू बोलू आपण स्टोऱ्या लावतो आणि ही जुनी सवय आहे तुझी या पिक्चरच्या स्टोरी. ऐक ना ऐक ना ती जी बाई होती ती खरंच लाईन मारत होती ती बाई. हो सर, खरंच लाईन मारत होती ती. नाही ग 60 वर्षाची बाई होती ती कशी लाईन मारेल. आता काय 60 वर्षाच्या बायका लाईन नाही का मारू शकत सर? तिने कसं पेपर कप घेतलं ना पटकन, ती मारत होती सर लाईन. म्हणजे ती 60 वर्षाची बाई लाईन मारत होती ती. बघतो थांब. बघतो. ओ सर, बघताय काय? वसुंधरा मैत्रीण आहे माझी. थोडक्यात काय, तुझी गोळी फिट बसली बाबा. वर तिला मी असंही सांगितलं की जे काही घडलं ते मी कोणालाही सांगणार नाही म्हणून. का असं का सांगितलंस? बाबा, ती टिपिकल भित्री कचकड्याची भावली आहे. तिचा तो माज, सोफेस्टिकेशन हे फक्त डिफेन्स मेकॅनिझम आहे. तुला माहिती आहे अशा माणसांना कशी माणसं आवडतात ते? कशी कशी? जो त्यांचा भित्रेपणा जगापासून लपवतील ना अशी. हा, पण तिला तू अगदीच कमी लेखू नको सर. कारण ज्या अर्थी ती इतके वर्ष हे रॅकेट यशस्वीपणे चालवते त्या अर्थी ती मूर्ख नक्कीच नाहीये. हुशार आहे, सांभाळू. हो आहेच आहे ती, नो डाऊट अबाउट इट. पण तिलाही हे कळलंय की मी पण हुशार आहे. मी पण पॅनिक सिच्युएशन्स नीट हँडल करू शकते. माझ्यातही स्ट्रीट स्मार्टनेस आहे हे कळलंय तिला. व्हेरी गुड व्हेरी गुड. पण असं ती म्हणाली? नाही तसं म्हणाली नाही, पण तिच्या चेहऱ्यावर दिसत होतं. शी इज इम्प्रेस्ड बाय मी. तितकं पुरेसं नाही आहे, पण सुरुवात तर चांगली झाली. पण आता तुला तिचा विश्वास जिंकावा लागेल आणि तो इतका जिंकावा लागेल की एक दिवस ती तिच्या गाडीत तुला स्वतःहून बसवेल. आणि त्यानंतर पुढे काय करायचं तो पुढचा प्लॅन तर तुला ठाऊकच आहे. काळजी करू नका मॅडम, बाहेर कोणालाच काहीच कळलं नाहीये की आत तुम्हाला अशी चक्कर वगैरे आली आहे ते. मॅडम, स्टाफला जर कळलं ना की आपल्या बॉस आजारी आहेत तर त्याचा वाईट परिणाम कामावर आणि इव्हेंच्युअली कंपनीवर होतो ना. अहो काय साहेब, हो बंद बाथरूम मध्ये तुम्ही आणि मी, लोकांनी बघितलं काय म्हणतील? कानाखाली मारीन ना. एक तर तिथे आला, वर काढलं, 10 वेळा तुला म्हणतोय जा जा जा, कळत नाही तुला? हा, असं केल्यावर तू जाणार. तुझ्या पद्धतीने आला होता ना, तुला बघून तसाच जमदाडीने आत टाकला असता, कळलं का? कुठला खबरी रे तू? खबरी नावाला कलंक आहे, कलंक. काय खबर काढली बोल. मीरा रोडच्या एरियातला सगळ्यात मोठा मेन डीलर राजा नावाचा माणूस आहे. कुठे सापडेल तो? उत्तम रोडवरती बेबी नावाचा बार आहे. काय पण नाव आहे बेबी. पुढे त्या बारच्या मागे त्याचा एक अड्डा आहे आणि मीरा रोडच्या कॉलेजच्या पोरांना त्यानंच माल दिला होता. खबर बघ की साहेब, कच्ची खबर ठेवत नाही ना आपण. कच्ची खबर ठेवायच नाही ना आपण. पण आपल्याला काय नाही, लपून छपून येत नाही. खबरी ऐका इकडे विसरतो ना आपण, आहे ना. बरं, पोराचा वाढदिवस आहे ना. तुमच्या लक्षात आहे साहेब? माझ्या सगळं लक्षात असतं. तू खबरी असे विसरू नको. आधी ते डोक्यावर घे, डोक्यावर घे. डोक्यावर कसं 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 त्या आईला मी खबरी आहे का तुम्ही मला कळत नाही रे. हा, मग आईला तुला कधी ना आयुष्यात खबर द्यायला देणारच नाही आम्ही. आणि इथून डायरेक्ट बाहेर, इकडे तिकडे बघायचं नाही. हो साहेब.